नमस्कार. शर्मी किचन मध्ये मी शर्मिला पटवारी आपलं स्वागत करते. मी आज तुम्हाला वेगळा भोपळ्याचा भात बनवणार आहे. आपला लांबका भोपळा असतो ना, त्याचा भात बनवणार आहे. पोरं पण भाज्या खात नाहीत आजकाल, त्याच्यामुळं भात खातात, बिर्याणी वगैरे असं म्हणलं की ते खातात. त्याच्यामुळे मी ती भोपळ्याचा भात आज तुम्हाला मी सांगतो. तर आता त्याच्यासाठी रेसिपी. आता हे तांदूळ बासमती भिजवून घेतले. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ह्याच्यामध्ये एका रेसिपीमध्ये की भात कसा मोकळा बनवायचा. तर हा मोकळा भात घेतला भिजवून. हे अर्धा तास मी भिजवून घेतलेले आहे. ते बासमती तांदूळ साधा भात तांदळाचा भात चालतो, पण हे जे मी मोकळा भात होण्यासाठी केला, मोकळा भात करण्यासाठी मी तुम्हाला लिंक टाकणार आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यावर बघू शकता तुम्ही. आणि हा भात मोकळा होण्यासाठी मदत होईल आपल्याला. पोरं पण खात नाहीत आपल्याला भाज्या, त्याच्यामुळे हा भात आपण भोपळा घालून बिर्याणी वगैरे म्हणून असं भात खाऊ शकतो आपण, पोरांना खाऊ घालू शकतो. आता काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं तांदळामध्ये तांदूळ, भोपळा खिसून घेतला मी धुवून स्वच्छ, कांदा, टमॅटो, तेजपत्ता, कढीपत्ता, लाल मिरच, जिरं, धण्याची पूड, हळद हे सगळं सामान घेतलेलं आहे. मोहरी आणि तेल, हे मीठ. आता आपण सुरुवात करू करायला भात. आता मी ह्याच्यात एक चमचा पण तेल टाकणार. तुम्ही चांगलं तूप टाकलं तरी चालेल, पण मी तेल टाकले. आता आपण ह्याच्यामध्ये या तांदळामध्ये मीठ टाकायचं थोडस, धण्याची पूड, थोडीशी हळद, कारण पुन्हा फोडणी देता वेळेस आपण टाकू हळद. आता थोडीशी टाकू, उगीरपणा येते. आता हे आपण हलवून घेऊ. आता हा भोपळा मी ह्याच्या कुकरमध्ये तेल टाकले, त्याच्यामध्ये मी ही भोपळा तांदूळ टाकणार आहे. आधी असं खाली पसरून घेणार आहे तांदूळ थर करून, आणि ह्याच्यावर मग ह्याच्यावर मी खिसलेला भोपळ्याचा खिस टाकणार आहे. करून असं छान पसरून टाकणार आहे. आता परत एकदा तांदूळ टाकून घेतले आपण. आता ही परत खिस भोपळ्याचा सगळीकडे पसरून घेतला. असं शिजल्यानंतर ना हे तांदूळ पांढरे शुभ्र आणि हा भोपळा हिरवागार, असं दोन्ही मिश्रण छान दिसते. आपण आता पसरून घेऊ. आणि आता एवढे तांदूळ आहेत आपल्याकडे, हे सगळं वरून टाकून देऊ. आणि आता ह्याला फक्त एकच शिट्टी घ्यायची. आपण हे तांदळाचं पाणी टाकणार आहोत त्याच्यात, कारण त्याच्यात सगळं भिजू घातले ना अर्धा तास, त्याच्यामुळे सगळं सत्व आपल्या त्या पाण्यात गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपण अर्धी वाटीच टाकणार आहे तांदळाचं पाणी. आणि आता आपण याला एकच शिट्टी देणार, एकच शिट्टी करून घ्यायची.
एक शिट्टी करून घेतली आणि हे मी वाफ काढून घेतली. बघा किती सुंदर छान भात झालेला आहे, मोकळा आणि लांब लांब. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा किती छान, किती कलर आला मस्त त्या भोपळ्यामुळे. आता आपण याला ह्याच्यात काढून घेऊयात. आपण या बाउलमध्ये या बाउलमध्ये आपण काढून घेतला हा भात. थंड व्हायला ठेवू आणि मग तोपर्यंत आपण तिकडे फोडणी करून घेऊ. किती सुंदर झालं. मोहरी, जिरे, थोडंसं हे त्याच्यावर आपण हे झालं टाकायचं त्याला चिल्ली फ्लेक्स थोडंसं एक चमचा छान दिसायला. लाल मिर्च, शेवटी हळद टाकत आपण, धनेपूड थोडीशी करपंटीची म्हणून मी ह्याच्यात टाकली. हळद, टमाटर, खूप थंड झाल्याने त्यातला सगळा भात काढून घेतला. पोरांना घरच्या घरी बिर्याणी तयार. तर आता आपण त्याच्यात मावत नाही ना भात, म्हणून मी काय घेतली मोठी कढई आणली. तर त्या मोठ्या कढईत आपण वापरून घेऊ. भोपळ्याची भाजी लेकरं खात नाहीत बघा. आता हा भात ठेवणार नाहीत, सगळेजण आवडीनं खातील. त्याच्यात थोडस चांगलं तूप टाकायचं, 2 चमचे. मस्त भाताला वास येतो. मी मसाला मुद्दाम टाकला नाही, लवंगा वगैरे ते खात नाहीत ना मुलं, तिखट लागलं म्हणतात, तिखट होतो भात, म्हणून सहसा जास्त तिखट आणि मसाले वापरतच नाही. आता याला आपण एक 5 मिनिटं झाकून ठेवून देऊ आपण.
आपला भोपळ्याचा भात तयार झालेला आहे. माझे सहसा व्हिडिओ किंवा माझे हे करणं पौष्टिक असणार आहे, उकडलेला असणार आहे, तळलेलं बिलकुल नाही, मसाले पण बिलकुल नाही. घरच्या घरी जे काही आहे तुम्हाला हेल्दी ते खायला बनवणार आहे मी असं. आणि तुम्हाला जरी आवडलं तर तुम्ही सर्व किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा.